एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. तर दुसरीकडे परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सुद्धा शरद पवारांनी भेट घेतली. श्वसनाच्या त्रासाने त्यांचा मृत्यू झाल्याचं बोललं जातंय. मात्र माझ्या मुलाला कोणताही त्रास नव्हता, पोलिसांनीच खून केल्याचा आरोप सोमनाथच्या आईने केलाय. पाहूयात. माझ्या मुलाचा मर्डर केला, माझ्या मुलाला मारहाण केला, जीव घेतला 4 दिवसामध्ये. माझा मुलगा चांगला असताना माझ्या मुलाचा खून झाला, पोलिसांच्या मारहाणीत मुलाचा जीव गेल्याचा संताप सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं शरद पवारांसमोर व्यक्त केलाय. माझ्या मुलाला तुम्ही 4 दिवस कोठडीमध्ये बंद करून ठेवला, माझ्या मुलाचा मर्डर केला, माझ्या मुलाला मारहाण केला, जीव घेतला 4 दिवसामध्ये. माझा मुलगा चांगला असताना त्यांची कर्तव्य होती, आई तुम्ही या तुमच्या मुलाला भेटा, तुमच्या मुलाला 2 गोष्टी बोला म्हटलं असतं तर आम्ही आलो असतो. सर आम्हाला कसलं त्यांनी फोन केला नाही, सांगायला नाही, कसलंच कळलेलं नाही सर. 4 दिवसामध्ये त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले. ज्या ज्या माणसाने मर्डर केले त्याला सर्वांना 10 पासून 15 तारखेला जे जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. परभणीत संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनेविरोधात निषेध म्हणून 11 डिसेंबरला बंद पुकारण्यात आला आणि त्या बंदला हिंसक वळण लागल्यानं पोलिसांनी लाठीचार्ज करत काहींना अटक केली, ज्यात सोमनाथ सूर्यवंशीचाही समावेश होता. मात्र कोठडीत सोमनाथचा मृत्यू झाला. पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानं सोमनाथचा जीव गेल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांचा आहे. त्यानंतर शरद पवारांनी सुद्धा कुटुंबियांची भेट घेतली. आज अक्षरशः गेलेलं आहे. हे दुःख तुम्हाला सोसणं हे काही सोपी गोष्ट नाही. एक निष्ठा असलेला काही मान्यता घेऊन रस्त्यावर आला असेल इतरांच्यावर तर त्याला या पद्धतीनं वाजवून करणं आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जाण्याचा प्रसंग आणणं ही अतिशय गंभीर बाब आहे. ही माहिती आता तुमच्याकडून आम्हाला समजली. आम्ही राज्य सरकारची बाब घेतो. तुमचं जे काही म्हणणं आहे हे सगळ्यांच्या समोर ठेवलं हे योग्य ठिकाणी पोचून आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर सक्त कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत रहा. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सोमनाथचा मृत्यू हा शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज यामुळे झाल्याचा उल्लेख आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं की सोमनाथचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला नाही, तर त्याला श्वसनाचा त्रास असल्यामुळे झाला. पण कुटुंबियांना ते मान्य नाही. जिथे कॅमेरा नव्हता त्या ठिकाणी त्या खोलीत नेऊन पोलिसांनी मारलं असं सोमनाथच्या भावाचं म्हणणं आहे. आम्ही गेलो ना सर, थोडं मार लागलेलाच होता त्याला आणि कपड्यावर एक कपडे नव्हतेच त्याच्या शरीरावर कसले, आणि फक्त शवाल तेवढे इथल्या लोकांनी पांघरले होते. हा सर, मारल्याचे वन होते. ते व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल ना त्यांच्याकडे, किंवा माझा भाऊ किती लोकांना मारलाय, किती पोलिसांना मारलाय, किती जाळपोळ केला, त्यांनी तुम्हाला व्हिडिओ दाखवला पाहिजे. मीडियावरती ते व्हिडिओ पण आला पाहिजे. आणि दुसरं स्टेटमेंट असे केलेत की ज्या पोलीस स्टेशनमध्ये तो अरेस्ट होता तिथेही त्याला मारहाण केलेली नाही. तिथलेही व्हिडिओ तुम्ही बघितलं पाहिजे. कारण मला पण असं ऐकण्यात आलं की जिथे कॅमेरा नाहीत त्या ठिकाणी नेऊन त्यांना मारण्यात आलेलं आहे सर, वेगळ्या रूममध्ये. 2 वेळा मॅजिस्ट्रेट समोर मॅजिस्ट्रेटनी त्यांना विचारलं तुम्हाला मारहाण झाली आहे का? त्यांनी सांगितलं नाही. ही पद्धत असते, विचारावं लागतं. ते मॅजिस्ट्रेटनी त्यांना ते नोंदवावं लागतं. ते नोंदवून ठेवलेलं आहे. ते जेव्हा पोलीस कस्टडीमध्ये होते तेव्हा पोलीस कस्टडीतले सगळे CCTV फुटेज आहेत. कुठलाही टाइम लॅग नाही आहे त्याच्यामध्ये. कुठेही त्यांना मारहाण झाल्याचं दिसत नाही. आजची टेस्ट लंग्सची,
म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. विधानसभेत सलग 6 दिवसांपासून जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीचं हे प्रकरण लावून धरलंय. जेव्हा मी शवविच्छेदनाचा अहवाल बघितला तेव्हा आजही त्या शवविच्छेदनाच्या अहवालावरच्या पहिल्या पानावरती रिझन ऑफ डेथ इज शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज. ह्या मल्टिपल इंजरीज जुन्या आहेत असं कसं म्हणता येईल? आपण पण खूप शवविच्छेदन बघितलेलं आहेत, त्याचे अहवाल बघितलेले आहेत, पण एखादी केस बाजूला करायची म्हणून आपण शवविच्छेदनाचा अहवाल वेगळा देणार असू तर कसं जमायचं? अध्यक्ष महोदय, याच्यातली पारदर्शकता ठेवून त्या संबंधित सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आमचं म्हणणं आहे. सोमनाथ हा लॉचा फायनल इयरचा विद्यार्थी होता. 11 तारखेला अटक केल्यानंतर 17 तारखेला अंतिम वर्षांचे पेपर आहेत असं म्हणत तो सोडण्याची विनंतीही करत होता. मात्र तरीही पोलिसांनी बेदम मारल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. 17 डिसेंबरला त्याचा पेपर होता. पोलिसांना रिक्वेस्ट करत होता, माझा पेपर आहे, मला हे करू नका, मारू नका. बेमुदत परीक्षा घेतली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.